बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील 13 वर्षीय तेजस महाजन याच्या हत्या प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली होती। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 36 तासात गुन्हा उघडकीस आणत 2 आरोपींना अटक केली आहे। तिसऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तिन्ही आरोपी दारूच्या नशेत असताना तेजसचा त्यांना धक्का लागला। मात्र केवळ धक्का लागला म्हणून तिन्ही आरोपींना तेजसला मारहाण करण्यास सुरुवात केली। मारहाण केल्यानंतर चाकूनं गळा चिरून त्याची हत्या केली आहे। तिन्ही आरोपी रिंगणगाव परिसरात रखवालीसाठी मध्य प्रदेशातून आले होते। मंगळवारी एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील बेपत्ता 13 वर्षीय तेजसचा मृतदेह शेतात गळा चिरलेल्या अवस्थेत सापडला। तेजस 16 जून रोजी वडील जळगाव येथे गेल्यानं वडिलांचे हार्डवेअरचे दुकान बंद करून घराकडे निघाला होता। रात्री उशिरापर्यंत तेजस घरी न आल्यामुळे घरच्यांनी त्याचा शोध सुरू केला, मात्र तो कुठेही आढळून आला नाही। अखेर एरंडोल पोलिसात तक्रार केली असता त्यानंतर रिंगणगाव गावाजवळ झुडपांमध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला। या घटनेने एकच खळबळ उडाली होती। पोलिसांसमोरही हत्येचा छडा लावण्याचं मोठं आव्हान होतं। आता पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।